हाय गाईज. तर मी 1-2 पाण्याने धुवून घेते त्याला आणि कांदा टोमॅटो वगैरे मी वाफवायला ठेवलेला आहे. पहिले ह्याचं पाणी काढून घेऊया आपण. शिजवून घेऊन थोडंसं हे काय बोलतात ते पाणी थोडंसं काढून घेऊया, म्हणजे आपल्याला बिर्याणी आणि कालवणाची तयारी करूया. मसाला वाटायला वगैरे घेऊया आणि मसाल्यामध्ये काय लागतं ते नेहमीचंच आमचं गावरान पद्धतीनं हे टाकू शकतो. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि ओला नारळ हे वापरायला ठेवते. ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया. ह्याचं थोडंसं पाणी शिजवून ठेवूया आपण, कारण आपल्याला हे बनवायचं आहे बिर्याणी आणि रस्सा बनवायचा. हे करायला घेतात बघू शकतो. तर हे करते. गाईज बघू शकता मी बिर्याणीचं पण सामान काढून ठेवलेलं आहे, प्लस मसाला वाटायसाठी आणि चिकनचा रस्सा. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे धुवायला. हे किती घाण पाणी झालेलं आहे, तर मी हे परत वॉश करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे बघा खोबरं, ओला नारळ होता ते अर्धी वाटी घेतली मी. अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे नंतर बिर्याणीसाठी. तर मी हा चिकनच्या रस्स्यासाठी हा मसाला काढून ठेवलेला आहे. आणि माझ्याकडे हा पहिला कढीपत्ता होता, तो सुकलेला आहे, पण गाईज मी घेणार आहे कारण सुकलेला पण चांगला असतो. मी डब्यामध्ये ठेवलेला फ्रीजमध्ये. तर हे बघू शकता. तर हे अद्रक आहे, ह्या मसाल्याचं मी वाटून घेतले आता करायला. आणि इकडे चिकन मी वाफवायला ठेवलेलं आहे, त्यात अजून पाणी आपल्याला जे पाहिजे तसं झालेलं नाही. बघू शकता. तर मी आता ह्या एवढं सगळं मिश्रण करून आता हे पूर्ण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेते बघा. कारण हा आपल्याला चिकनच्या रस्स्यासाठी मसाला पाहिजे, त्याच्यासाठी. पाणी घालते, आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचंय आता. तर ह्याला मी वाटून घेणार आहे. आणि हे पाणी घाण बघा किती झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता मी दुसरं पाणी हे वॉश करायसाठी मिरची, कढीपत्ता वगैरे मी ह्याला पण वॉश करून घेणार आहे एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता. आणि हा कढीपत्ता होता, तो कढीपत्ता पण मी बिर्याणीमध्ये हे करणार आहे, फ्राय करणार आहे. बघू शकता. तर हे मिरच्या मी अशा छोट्या छोट्या आहेत म्हणून जास्त घेतलं. आपल्याला तिखट पाहिजे तर तिखट करू शकता. तर कोणाला जास्त तिखट नसेल हवं तर ते कमी मिरचीचा वापर करू शकता. तर
जास्त तिखट नाही आम्ही खाते, मीडियम खातो. तर बघू शकता अद्रक वगैरे, कारण मला जास्त बिर्याणी नाही बनवायची, थोडीशी बनवायची. हे बघू शकता लसूणला धुवायला नको, कारण लसूण कशाला धुवायचं आहे. तर ह्याचं पण पाणी बघा किती घाण निघालेलं आहे. तर आता मी याला कढीपत्त्याला वॉश करून घेते. तर हे कांदा कापून घेतलेला आहे, तर मी अजून 2 टमाटे ऍड करणार आहे ते बिर्याणीसाठी. तर हे आता कढीपत्ता आहे, कढीपत्ता आपण ह्याच्यामध्ये पण हे करूया, कारण मुलं काय कढीपत्ता खात नाही, आपण त्या काढून टाकतो. तर आपण वाटणमध्ये यूज करूया. तर मी मसाल्यामध्ये पण टाकते. कारण पहिला ऑलरेडी आपण कांदा टमॅटो वगैरे वापरून त्यांना टाकलेलं होतं चिकनमध्ये. तर मी हे वाटण्यांमध्ये पण यूज करते आता. तर गाईज मी आता मसाला वाटायला घेते, तुम्ही बघू शकता. आणि हे काम करत करत बघा मी भांडी पण मिळायचं वाटण करायला घेते. मग हे झालं की आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊया. आणि हे वाटण आहे, ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी ॲड करणार आहे, ती पण वॉश करून. तर हे पण मी मसाला वाटून घेणार आहे. आणि हे कांदे वगैरे आहेत, तर हे 2 कांदे मी बिर्याणीसाठी कापून घेणार आहे आणि 2 टोमॅटो ॲड करणार आहे. तर गाईज म्हणजे हळद वगैरे टाकून केलेलं होतं. तर हे आपल्याला जसं पाहिजे पाणी तसं आपल्याला हे थोडंसं हे झालेलं आहे बघा, जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे. जास्त पण गाळ नाही करायचं, कारण आपल्याला ह्याचा रस्सा पण बनवायचा आहे. अजून आपण ह्याला अजून वाफ दिली हे जास्त चिकन गाळ होतं. तुम्ही बघू शकता. तर हे गॅस बंद करते मी. तर मी मसाल्याचं वाटण करायला घेते. हाय गाईज, बघू शकता मी कुकर ठेवलेला आहे. तर आपण आता बिर्याणी करणार असेल, तुम्ही तर विचार केलाच असेल काय ते. आणि हे बघा कांदा कापून ठेवलेला आहे, टोमॅटो कापून ठेवलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट बनवून झालेली आहे. आणि आता मी तेल ओतते. तर आपण ह्याला तेलाला चांगलं गरम करून घेऊया. तर थोडंसं तेल होतं, अजून माझं तेल आहे, तर मी नंतर याचा यूज करणार आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो ॲड करते. आणि हे बघू शकता अजून ह्याच्यासोबत मी काय यूज करणार आहे, हे बिर्याणी मसाला. हे तुम्हाला आता मी दाखवलं होतं. तर तुम्ही बघू शकता. तर मी ह्याला चांगलं लालसर करून घेते आता. तर ह्याला लालसर करून झालं की हा आपण मसाला वाटलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये परत असा फ्राय करून घ्यायचा. आणि आपलं चिकन पण हे वापरून झालेलं होतं, बघू शकता पूर्ण सुक्कं झालं आहे. अर्ध ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि आपल्याला बिर्याणीच्या मापाप्रमाणे आपल्याला थोडंसं चिकन घ्यायचं, कारण मी जास्त बिर्याणी नाही बनवणार आहे, कमी बनवणार आहे. तर तुम्हाला मागच्या वेळेस मी बनवलेले होते तेव्हा दाखवलेलं पण त्यामुळे. तर मी आता तसं नाही करणार आहे, तर मी विचारलेली की काय काय माहिती नाही, पण थोडीशी झालेली आहे. तर मी आता परत तसेच बनवणार आहे बिर्याणी, कारण हे अशी ना झटकीपट होते लवकर. आणि आम्ही चिकनचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे, लेग पीसचे पण. त्याच्यामुळे लेग पीस ह्याच्यात दिसत नाही कधी कधी. आम्ही काय बोलतात ना, दम बिर्याणी बनवणार ना तेव्हा लेग पीसचे मी तुम्हाला बिर्याणी करून दाखवेन. आणि ते पण कलरवाली वाफेवरती कसं बनवतात तसं. हे बघा माझा हा मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीर हिरवा मसाला सगळा. तर मी गरम मसाला ह्याच्यावर ॲड नाही करणार आहे, कारण माझ्याकडे ऑलरेडी बिर्याणी मसाला आहे, त्याच्यामुळे मला त्याची गरज नाही. तर मी फक्त हा बिर्याणी मसाला यूज करणार आहे पुलावाचा. तर ह्याला मी आता चांगलं लालसर करून घेते गाईज, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हळद पण ॲड करायची थोडीशी. त्याला चांगलं लालसर करून घेऊया. तर चला मी आता हे फ्राय करायला घेते 5-10 मिनटं. हा गाईज बघू शकता
हे चांगलं आपलं लालसर होत आलंय आणि आपण हा काही तांदूळ पण काढून घेतलेला आहे. तर ह्याला चांगले 2 पाण्याने धुवून वॉश करून घेते. बिर्याणीची ही पावडर साईडला ठेवली पोळी. हे बघा तुम्ही काय त्याचं पाणी किती हे जे झाले घाण निघाले. तर ह्याला मी आता वॉश करते अजून एकदा पाणी. तर आपण ह्याला परत हे करूया, भिजत ठेवू 5 मिनिटं असं भिजत ठेवूया. त्यामध्ये आता मी हळद पावडर टाकते. हा भाजून झाला आपला मसाला. हळदी पावडरचं पॅकेट होतं ते आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करू का आता चिकनमध्ये आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. जास्त पडली तर कडू होईल. तर आता हा गरम मसाला पण मी ॲड करते. तर हे गरम मसाला मी पूर्ण अशी पुडी यूज करणार आहे. बघू शकता गाईस. ह्याला पण आपण चांगलं फ्राय करून घेऊया. आणि आपण हे चिकन आहे याच्यामध्ये थोडं जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं आपण ऍड करूया. तर तुम्ही बघू शकता. तर मी एवढ्या रस्स्यासाठी ठेवलेला आहे गाईस. हे एवढं बिर्याणीसाठी. तर ह्याला पण आपण चांगलं एकत्र एकजीव करून घेऊया. आता आपण हे धुतलेला तांदूळ आहे तो भिजत घातलेला होता. तो आता ह्याच्यामध्ये आपण सोडूया. तर हा अर्धा किलोच्या आसपास आहे. अर्धा किलो म्हणजे थोडं कमी असेल तांदूळ. चिकूला कुठं बसवलाय? तो स्वतः बसलाय. ठीक आहे. तर हे बघू शकता मी इकडे कामात गुंतलेले आहे. तर त्याचा मुडा आलाय तर तो बेसिंग मध्ये जाऊन बसला. तर तुम्हाला दाखवलंच असेल माझ्या मुलीने शूट करते. तर हे बघा. तर मी आता ह्याला पण आता एकत्र एकजीव करून घेते. आणि आपण चवीपुरतं मीठ टाकूया. का तर आपण पहिलं चिकनमध्ये वाफलताना पहिलेच ॲड केलेलं होतं. तर ह्याला जेवढं आपल्याला अंदाजे मीठ ॲड करूया. शक्यतो कमीच टाकूया कारण आपलं पहिलं ऑलरेडी होतं याच्यात चिकनमध्ये. तर आपण ह्याच्यामध्ये आता जो मसाला वाटून घेतलेलं भांडं होतं बघा गाईस. तर आपण ह्या आता ह्याच्यामध्ये असं भांडं धुवून पाणी सोडूया याच्यामध्ये अंदाजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर मी माझ्या अंदाजे ॲड करते. तर ह्याला पण असं एकत्र एकजीव करून घेऊया. हे ऑलरेडी तुम्हाला मी अशी बिर्याणी करून दाखवली असेल गाईस कितीतरी वेळा. तर तुम्ही तरी पण मी बघू शकता. तुम्हाला असं मला वाटलं शेअर करावं तुमच्यासोबत. तर मी 1 महिन्याच्या नंतर बनवली ना. ही सेकंड टाइम आहे माझी आता बनवायची. तर मी अजून परत ॲड करते थोडंसं पाणी कारण आपला हा तांदूळ आहे त्याला पाणी ॲड जास्त लागतं. तर
बघू शकता गाईस. आता मी ह्याला कुकरचं ढक्कन लावणार आणि हा 2 किंवा 3 शिट्टीमध्ये आपला हा बिर्याणी रेडी होईल. तर झाली की तुम्हाला सर्व करताना दाखवते गाईस. तर बघू शकता. आता आपण चिकनचा रस्सा करायला घेऊया. पहिला मला याचं ढक्कन लावूया कुकरचं. तर कुकरचं ढक्कन आता मी लावते. माझ्याकडे हा साधा कुकर आहे. मी त्यात हा टोप साईडला ठेवते कारण मला ना बिर्याणी इकडे ठेवायची आणि चिकनचा रस्सा करायला काहीच घ्यायचा. तर मी गॅस बंद करते आता. तर तुम्ही बघू शकता आता मी चिकनची रस्सा बनवायची तयारी करते. तर माझ्याकडे हा मसाला आहे. मी नेहमी यूज करते एव्हरेस्ट. हे आमच्या मिस्टरांनी बघा हा वाला मसाला कुठला आहे अच्छी. तर बघूया ह्याचा मी अजून कधी बनवलं नव्हतं. आज बनवायला घेते. तर ह्याची टेस्ट आपण बघूया कशी लागते. मी चिकनचा रस्सा करायला घेतला. आपण बिर्याणी ठेवलेली आहे इकडे. तर हे चिकनच्या रस्स्यामध्ये बघा तेल किती आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे मी तेल एवढं नाही यूज करणार आहे. तर हे तेल आहे ना ते ह्याच्यामध्येच राहून देणार आहे. आणि हे बघा आपला हा मिक्सरमध्ये अद्रक लसूण कोथिंबीर सर्व आपण मिश्रण करून ह्याचं वाटण केलेलं आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे आता. तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी अर्धी पळी तेल टाकते. कारण पहिलंच आपल्याकडे तेल जास्त झालेलं आहे. तर याच्यामध्येच आता मी हा मसाला यूज करते बघा. तर तुम्ही आता बघू शकता. ह्याला मी चांगला आता लालसर करून घेते बघा. भाजून घेते याला पण फ्राय करून. मस्त वास येतोय. अजून मी मसाला ॲड नाही केला तरी पण वास छान येतोय. तर ह्याला चांगलं लालसर भाजून घेऊया आता ह्याच तेलामध्ये. तोपर्यंत आपली बिर्याणी इकडे शिजते. इकडे मेथी ठेवलेली आहे गाईस. ते बघू शकता. कारण माझा मुलगा मेथीची भाजी खातो. चिकन वगैरे नाही खात. तर त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला मी एकदा पाहुण्याच्या घरी गेलेली तेव्हा पण तुम्हाला मी हे दाखवलेली मेथीची भाजी कशी बनवायची ती. तर हे मी आता घाटी मसाल्यामध्ये बनवते. कारण तेव्हा आपण पाहुण्याच्या घरी गेलेलो तेव्हा तो मालवणी चिकन बनवलेलं मी. तर हे आम्ही घाटी बनवणार आहे. कारण माझ्याकडे आता मालवणी मसाला नाही तर मी ॲड केला असता. तर मी घाटी मसाला ॲड करणार आहे. तर नेक्स्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये परत मी घरामध्ये माझ्या मालवणी मसाल्याची चिकनचा रस्सा बनवून दाखवून गाईस तुम्हाला. तुम्ही बघू शकता. तर ह्याला चांगलं लालसर करून घेते. याला चांगलं 5 मिनिटं आपण असंच करत राहूया. हा मसाला चांगला शिजला पाहिजे तेलामध्ये. फ्राय झाला पाहिजे चांगला. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे करायला हवं घाटी मसाला ॲड. त्याला पण चांगला रस्स्याचं म्हणजे चांगलं फ्राय जेवढं करायला तेलामध्ये तर ह्याला चांगलं तरी सुटते तेलात. हा वाला मसाला मी आता ॲड करते याच्यामध्ये. हा मसाला पण मी आता ॲड केला. तर आता ह्याला चांगलं भाजून घेते ह्याला पण. आणि आमचा घाटी मसाला पण आता आपण याच्यात ॲड करूया. तर मी अंदाजे ॲड करते. आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं असतं. कोण तिखट खात असेल तर जास्त टाकू शकतं. तर मी एवढा ॲड केला 2 चमचा. तर ह्याला पण आता मी चांगलं भाजून घेते. तर गाईस तुम्ही बघू शकता आमच्या घाटी मसाल्याचा वास मस्त सुटलेला आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण अच्छी मसाला टाकला होता. तर ह्याला आता चांगलं मी घेतलं भाजून. तर आपण हे चिकन काढून घेतलेलं होतं तर आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करू. आणि आपल्याला ग्रेव्ही बनवायची नाही तर पातळ रस्सा बनवायचा. तर
आपण भाकरी वगैरे असेल, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती वगैरे असं खाऊ शकतो याच्यासोबत. जास्त ग्रेव्ही बनवली तर फक्त चपातीच खाता येते, भाकरी खाता येत नाही याच्यासोबत. तर मी आता याच्यामध्ये पाणी घेतलेलं होतं. हा मसाला घेऊन आपण हे तेलाची तरी होती तर ह्याला आपण चांगला बघू शकतो. कोणी गरम पाणी करून ऍड करता याच्यामध्ये, तर मी डायरेक्टली करते. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा, आता माझा लालसर असा रस्सा झालेला आहे घाटी. तर ह्याला अजून तयारी व्हायची, याला चांगली उकळी येऊन द्यायची, चांगलं असं पातळ असा करूया अजून. पण ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करूया. कारण आपण भाकरीमध्ये चुरून खाणार आहोत. तर हे बघू शकता गाईस, हे माझा पातळ रस्सा तयार बनवायला रेडी झाला. तर आता मी ह्याला चांगली अशी उकळी येऊन देते आता गाईस. तर अजून आपल्याला पाणी पाहिजे असेल तर अजून ॲड करते. आता ह्याला चांगला आपण उकळी येऊन देऊया. तर मी चपाती आणि मला भाकरी बनवायची आहे, तर त्याची तयारी करते. मला पण खाणार आहे, बाकीचे सर्व चपाती खाणार आहे. तर मला बाजरीची भाकरी खूप आवडते, खाणार आहे गाईस. चला तयारी लागते. हे पीठ मळून झालेलं आहे. तर मी ह्याला चांगलं आता झाकून ठेवते, म्हणजे आपण भाकरी करायला घेऊया. आणि जे माझे आता झालेली होती मेथीची भाजी, तर मी त्या घरात आता घेऊन चाललेली आहे गाईस. बिर्याणी पण रेडी आहे, म्हणजे गरम आहे. तर आपला हा चिकनचा रस्सा रेडी आहे, बघू. तर ह्याला अशी तरी आलेली आहे. तर आपण हे चांगलं बारीक गॅस केलेला आहे. तर ह्याला चांगलं उकळून दिले. हे बघा, हे तरी आहे, तरी सुटलेली आहे ह्याला. तर आपण एका साईडला गॅसवर ठेवूया. तोपर्यंत मी भाकरी करायला घेते मला गाईस. तर आपण बारीक अजून ह्याला तरी ठेवली सुटे, अजून आपण बारीक गॅस करून ठेवूया. आणि आता हा तवा ठेवते. हा माझा जुना तवा आहे गाईस, त्यामुळे मी जुन्या भांड्याला विसरू शकत नाही. तर ह्याच्यावर माझ्या भाकऱ्या आणि चपात्या खूप छान होतात. तर मी आता मला बाजरीची भाकरी पहिली मी बनवणार आहे. तर माझ्याकडे पीठ होतं ऑलरेडी बाजरीचं, तर मी दळून आणलेलं होतं. तर मी आता याचं चाळण चांगली घेऊन, गरम पाणी नसेल तरी चालेल, कारण खूप दिवसाचं जर असलं तर आपली चिकनाई खायची कमी झाली असेल तर आपण हे गरम पाण्यामध्ये पण मळू शकतो. पण मी नाही करणार आहे मी तसं, तर आपण तसंच करायला घेऊ. फक्त मला एकच भाकरी बनवायची. चाळून घेऊया आपण. तर जास्त दिवसाचं जर आपण दळून आणलेलं असेल तर जास्त दिवसाचं आपण ठेवलं असेल गाईस तर हे कडू होतं, त्यामुळे एवढं पण जास्त ठेवत जाऊ नका.
खूप दिवसांनी खाल्ले तर ह्याची भाकरी कडू लागते बाजरीची. हे बघा भुसा किती निघालेला आहे. चक्कीमध्ये आपल्याला बोलतात की भुसा निघाला. तर आपली तरी बघा किती छान झालेली आहे. तर आणि वास पण एकदम मस्त येतोय. पण आता टेस्ट बघूया कशी आहे. सर्व करायला घेते आता. चिकनचे तुकडे आणि तरी. तर हे गावरान पद्धतीचं चिकन आहे गाईस. तर तुम्ही असं करून कधीतरी ट्राय करून बघा. साताऱ्या घाटी पद्धतीचा. तर आपण चिकनचा रसाचं हे सर्व केलं. आपण ते
गाईज बघू शकता आज आम्ही कुठला पिक्चर बघतोय आमच्या घरी होम थिएटरला. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही तो लाईव्ह बघतोय. तर त्या पिक्चरचं नाव आहे तू मेरी मैं तेरा. तर तुम्ही बघू शकता गाईज. तर हे बघा हे माझं घर आहे. तर माझ्या घरातच हा तर गाईज कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझं जेवण पण. चला बाय. तर गाईज बघू शकता तुम्ही. तर आमच्या घरात कुठला पिक्चर चालू आहे तू मेरा मैं तेरी. तर माझ्या मिस्टरांनी नवीन हा पिक्चर लावलेला आहे. तो कालच आलेला आहे. तर आम्ही आज आमच्या घरी तो बघत आहे आणि त्याची मजा घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर काय बोलला तुम्ही? तू मेरी मैं तेरा पिक्चरचं नाव आहे. तर पिक्चर रिलीज कधी झालाय? काल शुक्रवार. तर आम्ही फ्रायडेचा पिक्चर सॅटर्डेला बघतोय. तर आम्हाला थिएटरमध्ये जायची गरज नाही वाटत आहे. त्यामुळे आम्ही घरीच आम्ही बघू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तर गाईज तर तुम्ही बघू शकता. तर मी माझ्या घरी माझ्या फॅमिली सोबत पिक्चर बघत आहे. कसा वाटला कमेंट्समध्ये तुम्हाला मी सांगेन. तर मला असं म्हणायचंय माझं जेवण आणि माझं पिक्चर सॉरी घरातला होम थिएटरचा पिक्चर. तर हिरणीची पण एंट्री झालेली आहे गाईज बघू शकता. तर अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनचा पिक्चर आहे आणि हा माझा मुलगा जेवण करत आहे. तर माझे मिस्टरची पिक्चरची मजा घेत आहे आणि माझी मुलगी झोपलेली आहे. झोपलेली म्हणजे आम्ही पण पिक्चर बघतोय झोपूनच. तर बघू शकता गाईज. तर हा पिक्चर चालू आहे. तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि जेवणाची पण मी तयारी केलेली होते. ते तुम्हाला रेसिपी दाखवली आहे. तो पण कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चला बाय. नेक्स्ट टाइमच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट.